उपलब्ध। लोकसभेत पेपरफुटी सुधारणा विधेयकावरील चर्चेचा आज दुसरा दिवस। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज बोलणार, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग उत्तर देणार। विधेयक एकमताने संमत होण्याची अपेक्षा। नीटच्या फेरपरीक्षेचाही पेपर फुटल्याच्या बातम्या समोर आल्या। रोहित पवारांचा दावा, तपास यंत्रणांनी खुलासा करावा आणि दबाव झुगारून रॅकेट उघड करा अशी मागणी। मुंबई मनपाची उधळपट्टी, 6 महिन्यांपूर्वी खरेदी केलेल्या स्कॉर्पिओऐवजी आता महागड्या इनोव्हा क्रिस्टा घेण्याचा प्रस्ताव। स्कॉर्पिओ गाडी सोयीची नाही असं म्हणणं। पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अधिकारी कर्मचारी चक्क पैसे घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्र देत असल्याचा आरोप। मुलाच्या डिग्रीसाठी 3 लाखांची मागणी केल्याचा दावा। प्रशासनाकडून चौकशी समिती। पीक विम्यासाठी अवघे 3 दिवस उरले असताना राज्यातली धक्कादायक आकडेवारी हाती। गेल्या वर्षीच्या तुलनेत 9 लाखाहून अधिक शेतकऱ्यांची पाठ। जोखमीचे 5 ट्रिगर्स वगळल्यामुळे नाराजी। पर्यावरण मंजुरीशिवाय प्रकल्पांना मंजुरी नको, सुप्रीम कोर्टानं केलं स्पष्ट। प्रकल्प मंजूर करून पर्यावरणीय मंजुरीसाठी येऊ नका, कोर्टाचे आदेश। नागपुरात पावसाची उसंत, काल घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नुकसान। साफसफाईचं नागपूरकरांपुढे मोठं आव्हान। गुरुपौर्णिमेनिमित्त राज्यभरातली मंदिरं सजली। शिर्डी, अक्कलकोट, शेगाव, नरसोबाची वाडी इथे भक्तांची अलोट गर्दी। मुंबईतल्या पवईत IITच्या वसतिगृहात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या। अभियांत्रिकीच्या 2ऱ्या वर्षात शिकणाऱ्या सोहेल राजकुमार सांगवांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट। नमस्कार, मी दीपक पळसू।